बोलणार आहोत दितवा या चक्रीवादळाविषयी। हे चक्रीवादळ तमिळनाडूला धडकलेलं आहे। तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुचेरी इथं या दितवा चक्रीवादळाचा फटका बसणार आहे। आधी येमेन, मग श्रीलंका आणि श्रीलंकेमधल्या अनेक भागामध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर आता तमिळनाडूला हे चक्रीवादळ धडकणार आहे। तर या चक्रीवादळाविषयी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मुळात दितवा या चक्रीवादळाचा तमिळनाडूला कसा फटका बसलेला आहे, तमिळनाडू व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, पुदुचेरी, महाराष्ट्र याला कसा फटका बसणार आहे किंवा बसणार नाहीये, त्यानंतर दितवा हे नाव नेमकं कुठून आलं, दितवा या चक्रीवादळानं काय नेमकं घडणार आहे, या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण दितवा या चक्रीवादळाचा कसा फटका बसणार आहे आणि कोणत्या राज्यांना फटका बसणार आहे त्याविषयी समजून घेऊया। तर तमिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल असं समजतंय। त्यामध्ये सुद्धा तमिळनाडूच्या अनेक भागांना, समुद्रकिनारी जे भाग आहेत त्यांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे। तर वाऱ्याचा वेग या दितवा चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग तमिळनाडूमध्ये असेल 90 किलोमीटर प्रति तास ते 60 ते 70 किलोमीटर प्रति तास इतका। मुसळधार पाऊस पडेल, वाऱ्याचा वेग जास्त असेल, उंचच्या उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर येतील, त्यामुळे मच्छीमारांनी बोटी समुद्रात पुढच्या काही दिवसांपर्यंत, म्हणजे पुढच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत मच्छीमारांनी तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुचेरीमध्ये काळजी घ्यायची आहे। समुद्र किनाऱ्यावर जाताना नागरिकांनी काळजी घ्यायची आहे, कारण उंच उंच लाटा येऊ शकतात आणि मच्छीमारांनी तर आपल्या बोटी पाण्यामध्ये उतरवू नये असं सांगितलं गेलंय पुढच्या सूचना येईपर्यंत। हे विशेष करून तमिळनाडूतल्या मच्छीमारांनी लक्षात घ्यायचं आहे, कारण तमिळनाडूमध्ये कुड्डालोर, त्याच्यानंतर नागपट्टिनम, मग मैलादुथुराई आणि विल्लुपुरम आणि याचबरोबर चेंगलपट्टू या सगळ्या भागांमध्ये तमिळनाडूच्या मुसळधार पाऊस पडणार आहे। आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की याच सगळ्या भागामध्ये सर्वाधिक वाऱ्याचा वेग असेल असं समजतंय। उत्तर तमिळनाडूच्या काही भागाला या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो। तेलंगणाचा काही भाग आहे त्याला याचा फटका बसू शकतो। त्यामुळे जिथे स्थानिक यंत्रणांना अलर्ट दिलं गेलेलं आहे त्यांनी, तिथल्या नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे। यंत्रणा ज्या सूचना करतायत त्यांना लाईटली घेऊ नका, इतकंच आवाहन न्यूज 18 लोकमत करेल। तर आत्तापर्यंत तमिळनाडूमध्ये या चक्रीवादळाचा जो फटका बसलाय त्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि काही जण बेपत्ता आहेत असंही कळतंय। त्याचा आकडा मात्र अजून समोर आलेला नाही। पण मुसळधार पावसामुळे काय काय घडलंय, म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। ते कुठल्या भागामध्ये, तर काही उत्तर तेलंगणाचा भाग आहे किंवा जसं मी म्हटलं की कुड्डालोर, नागापट्टिनम या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। SDRF आणि NDRFच्या तुकड्या तमिळनाडूच्या वेगवेगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। काही चेन्नईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या SDRF, NDRFच्या ज्या टीम्स आहेत त्या तमिळनाडूला धाडण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कुठलाही प्रकार घडू नये, अनुचित प्रकार। आणि या मुसळधार पाऊस जो तमिळनाडूमध्ये पडणार आहे या चक्रीवादळामुळे, त्यामुळे 54 विमान उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत। कोलंबो विमानतळावर, म्हणजे श्रीलंकेमध्ये सुद्धा हे वादळ येऊन गेले, त्यामुळे श्रीलंकेमध्ये कोलंबो विमानतळावर साधारणपणे 250 ते 300 भारतीय प्रवासी आहेत जे अडकून पडलेले आहेत। श्रीलंकेला अनेक जण फिरायला जातात, एक काय म्हणतात त्याला फेवरेट डेस्टिनेशन आहे श्रीलंका आहे। पण श्रीलंकेला फिरायला गेलेले असताना परत येणारे जे नागरिक होते ते काही श्रीलंकेला कोलंबो या विमानतळावर अडकलेले आहेत, कारण तिथे हे चक्रीवादळ येऊन गेले, दितवा हे चक्रीवादळ, आणि आता ते तमिळनाडूकडे आलंय। कालपासूनच तमिळनाडू 30-31 दरम्यान तमिळनाडूमध्ये हाहाकार माजवला या चक्रीवादळानं आणि पुढचे 1-2 दिवस अजून अशाच प्रकारचं वातावरण राहील, म्हणजे मुसळधार पावसाचं, वाऱ्याचा वेग अति असणं, असं वातावरण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग आणि पुदुचेरीमध्ये राहील असं सांगितलं जात आहे। आता पुदुचेरीमध्ये कराईकल, माहे, यानम या भागाला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो आणि मुसळधार पाऊस तिथे पडेल। शाळा महाविद्यालय तिथली बंद केलेली आहेत आज उद्या परवामध्ये। आंध्रामध्ये 3 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडेल। 3 डिसेंबरला आंध्राला या दितवा चक्रीवादळाचा फटका किनारपट्टी भागामध्ये बसू शकतो असं समजतंय।
या व्यतिरिक्त आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता तमिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्रातला काही भाग याच्याविषयी आम्हाला काय माहिती, कशाला माहिती हवी, तर आम्हाला महाराष्ट्रात काय घडणार आहे त्याविषयी सांगा. महाराष्ट्रामध्ये याचा खूप मोठा परिणाम होईल असं नाही. हे जे चक्रीवादळ आहे, दितवा चक्रीवादळ, ते यामेन, श्रीलंका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुचेरी या भागांना सर्वाधिक त्याचा फटका बसेल. मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्त या रूपानं. तर महाराष्ट्रामध्ये याचा खूप मोठा फटका बसणार आहे का? नाही, महाराष्ट्राला खूप याचा फटका बसणार नाही. पण विदर्भातल्या काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग तुम्हाला जास्त झालेला दिसेल. विदर्भातल्या काही भागांमध्ये पुढचे 1-2 दिवस ढगाळ वातावरण असू शकेल आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये थोडासा हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडू शकतो अशी माहिती IMD, हवामान विभाग या सगळ्यांनी दिलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही माहिती उपलब्ध आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता, डिजिटलच्या आमच्या प्रेक्षकांकरता ही सगळी माहिती मी आता तुम्हाला व्हिडिओमधून देते. तर आता प्रश्न पडेल की महाराष्ट्राला याचा खूप मोठा फटका नाही, पण अशी वेगवेगळी नावं का असतात या चक्रीवादळांना? तर चक्रीवादळांच्या नावांची जी एक अनुक्रमणिका आहे किंवा एक प्रणाली आहे, त्यातून ही नावं समोर येताना दिसतात. तर दितवा या नावाविषयी सुद्धा थोडंसं आपण थोडक्यात बघूया आणि मग या व्हिडिओचा शेवट करूया. तर दितवा, तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला या व्हिडिओच्या म्हटलं की दितवाह, दितवा, डिटवाह, दिटवाह अशी वेगवेगळी नावं तुम्हाला संबोधली गेलेली दिसतील. तर दितवा हे जे नाव आलेलं आहे ते आलंय, दितवा नावाचा एक समुद्र किनारा आहे. तो कुठे आहे? तर येमेनमध्ये आहे. हा दितवा म्हणून एक समुद्र किनारा आहे. तो विशेष असा समुद्र किनारा आहे. अनेक जण येमेनला जातात तेव्हा दितवाला जातात. तर या दितवावरून चक्रीवादळ नामकरण प्रणाली अंतर्गत येमेननं हे दितवा नाव ठेवलेलं आहे आणि तेच पुढे मग कंटिन्यू झालं. येमेनच्या सोक्रोट्रा या बेटावर हे दितवा म्हणून लगून आहे आणि ते खूप सुंदर अशा आपण ज्याला म्हणतो नयनरम्य ठिकाण, अशासाठी ते दितवा प्रसिद्ध आहे आणि त्याचवरून हे वादळ त्याचं नाव आलेलं आहे, दितवा हे नाव आलेलं आहे. तर या दितवा चक्रीवादळाचा फटका सगळ्यात जास्त तमिळनाडू, मग थोडासा पुदुचेरी आणि मग आंध्र प्रदेशला बसणार आहे. महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात फटका नाही बसणार, पण विदर्भातल्या काही लोकांना जर ढगाळ वातावरण बघायला मिळालं, वाऱ्याचा वेग थोडा इतर दिवसांपेक्षा जास्त वाटला, पाऊस मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पडला, तर समजून घ्या की हा जो परिणाम आहे हा दितवामुळे आलेला आहे. अर्थात याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक महत्त्वाच्या घडामोडी दितवाच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत असतील, तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीही त्या कमेंटमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचेल. धन्यवाद.